शुभ श्रावणी 11 मार्च भागामध्ये विशंभरकडून अखेर श्रावणीला मिळालं तिच्या प्रश्नाचं उत्तर. तर नक्की काय घडलेलं असतं चला तर बघूया. श्रावणी विशंभरला म्हणते, आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. विशंभर म्हणतो, ठीक आहे, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे ना, मिळणार. आता तो विठ्ठलासारखं उभा राहतो आणि म्हणतो, त्या दोघांचीच मुलगी आहेस तू. हे ऐकल्यानंतर श्रावणीच्या पायाखालची जमीनच सरकते. विशंभर म्हणतो, त्यांच्या पापाचं फळ आहेस तू. माझ्या आयुष्याला लागलेला कलंक आहेस तू आणि तोच कलंक गेल्या 23 वर्षे पुसल्या जात नाही आणि तोच पुसण्याचा मी प्रयत्न करतो. तुझी आई मला आणि तुला सोडून पळून गेली त्या शिरीष घाणेकरसोबत. त्या दिवशी ह्या घरातील सगळी नाती मेली आहे आणि मी सुद्धा माझ्या आयुष्याचा तिने सत्यानाश केला. मी तिच्यावर प्रेम करत राहिलो, विश्वास ठेवला आणि ती मात्र माझ्या पाठीत खंजीर खुपसत होती. आता श्रावणी एवढी शॉक झालेली असते की तिला काय करावं तेच कळत नाही. सगळे समजत असतात की श्रावणीची आई मेलेली असते, पण तसं अजिबात नसतं. श्रावणीची आई जिवंत असून ती हॉस्पिटलमध्ये असते आणि तिला ठेवलेली असते ती अलकनंदाने. आणि विशेष म्हणजे ते हॉस्पिटल पण विशंभरचंच असतं. आता विशंभर तर राग व्यक्त करतो आणि जायला लागतो, पण श्रावणी म्हणते, थांबा, तुम्ही माझ्या आईवर जे काय घाणेरडे आरोप केले ना, ते कोणीतरी तुमच्या डोक्यात भरवले तुमचा संसार मोडण्यासाठी. अलकनंदाकडे बघत म्हणते, ते कुणी केलं हे मला चांगलंच माहिती आहे. आता माझ्या आईचं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी मी त्या माणसाचा चेहरा समोर आणणार म्हणजे आणणार. मी जरी माझ्या आईला बघितलं नसेल तरी मी विश्वासाने सांगू शकते की माझी आई असं कधी करणारच नाही. मला एक सांगा साहेब, माझ्या आईला शिरीष घाणेकरला तुम्ही स्वतः पकडलं का? माझ्या आईबद्दल तसं तुम्हाला कधी जाणवलं का? आता मात्र विशंभर शांत बसतो आणि विचारात पडतो. आता मात्र नंदाक्का धावून येते आणि म्हणते, बघायची काय गरज होती, तुझी आई होतीच तशी. श्रावणी ते अलकनंदा मॅडम, तुम्ही तर काही बोलूच नका. स्वतःची पोळी भाजण्यासाठी कुणी काय काय केलं हे मला चांगलंच ठाऊक आहे आणि ते मी लवकरच समोर आणणार. काही झालं तरी शिरीष घाणेकरला मी शोधून काढणार म्हणजे काढणार. आता अलकनंदाला आठवतं जेव्हा श्रावणी बोलते शिरीष घाणेकर इथे येणार आणि ती धावतच घरात जाते. तिच्या मागे मॅडी जातो. आता अलकनंदा लगेच फोन करते आणि म्हणते, त्याला फोन दे. आता ते काय बोलते हे काय आपल्याला ऐकवलं नाही, पण फोन ठेवते तेव्हा मॅडी विचारतो, काय झालं मॉम? ती शिरीष घाणेकर इथे येत नाही आहे म्हणजे श्रावणीच्या डोक्यामध्ये नक्की काय चाललं आहे? हिने असा काय प्लॅन बनवला? आता श्रावणीच्या बोलण्यामुळे अलकनंदाही गोंधळून जाते. सगळे ते निघून जातात. श्रावणी म्हणते, शुभू आता काय करायचं? बाबांच्या डोक्यातील हा संशय कसा काढायचा? शिबू, तुलाही वाटतं का रे माझी आई अशी असेल? शिबू म्हणतो, मॅडम अहो हे काय बोलताय? तुम्ही पहिले शांत व्हा बरं, एवढा नका विचार करू. ती म्हणते, शिबू विचार कशी करू नको? अरे साहेब, जर माझे वडीलच नसतील, ते मला मुलगीच मानत नाही, तर मी ह्या घरामध्ये कुठल्या हक्काने राहणार? शिबू म्हणतो, मॅडम मला खात्री आहे तुम्ही साहेबांचीच मुलगी आहे. ती म्हणते, पण मी सिद्ध कशी करणार? शिबू म्हणतो, एक आयडिया. तुम्हाला काय वाटतं, आता शुभ श्रावणीला DNA टेस्ट करून घ्यायला सांगेल का आणि श्रावणीसाठी हेच योग्य राहील का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.